बीते दिनों पुलिस आयुक्तालय के कई कर्मचारी और अधिकारियों का तबादला किया गया, जिसमें 47 PSISP, 237 हवालदार, 115 नायक, 205 सिपाही तथा 28 वाहन चालकों का समावेश है। आला अधिकारियों की सिफारिश को स्वीकार करके यह तबादले किए गए। आला अधिकारियों की सिफारिश पर दागी कर्मियों को मुख्यालय में भेजा गया है। इनमें कुछ ऐसे कर्मी थे जिनके खिलाफ कोई शिकायत नहीं थी, उन्हें किसी भी प्रकरण में सजा नहीं हुई थी। समय समय पर पुरस्कार देकर सम्मानित भी किया गया था। इसके बावजूद उन्हें दागी बताकर मुख्यालय भेज दिया गया। वहीं उगाही में लिप्त रहने वाले चर्चित कर्मियों को बरकरार रखा गया। कुछ समय पहले ही भ्रष्टाचार में लिप्तता के चलते मुख्यालय में भेजे गए कर्मियों को भी महत्वपूर्ण थाने में तैनाती दी गई। इन सवालों को उठाए जाने पर डॉक्टर सिंघल ने कहा कि कर्मियों का तबादला होना नियमित प्रक्रिया है। जिन्होंने कभी भी मुख्यालय में काम नहीं किया था, उन्हें भी वहां भेजा गया। पूर्णतः संतुष्ट किसी को भी नहीं किया जा सकता। यदि किसी की वाजिब समस्या है तो उसका समाधान किया जाएगा, किसी पर अन्याय नहीं होने दिया जाएगा। आमची जे ह्या वर्षी जे ट्रान्सफर झालेले आहे ते आम्ही सगळे लोकांना विचारून त्यांचे कार्यपद्धती, ते काय कोण इथे इकडे तिकडे काय इंडल्ज आहेत का इतर कामामध्ये किंवा त्यांची हिस्ट्री कशी राहिलेली हे सगळं बघून आम्ही केलेलं आहे। काही लोक असे आहेत ज्यांनी कधी हेडक्वार्टरमध्ये काम केलेलं नाही। दिस इज अ नॉर्मल रूटीन प्रोसेस। सगळ्यांना मग एकच जागा आम्हाला काम करायचे आणि इतर जे हेडक्वार्टरमध्ये बसलेले आहे काही वेळेस आपल्याकडूनच माझ्याकडे व्हॉट्सअप मेसेजेस आहे, सांगतात पण की साहेब हे हेडक्वार्टरमध्येच राहणार। हा रूटीन प्रोसेसमध्ये लोकांना आपण सर्क्युलेट करत राहतो आणि जसं आमच्या आहे आम्ही सगळे डिपार्टमेंट्समध्ये काम केलेलं आहे, इतर जे अधिकारी बसले सगळ्यांनी केलेलं आहे। त्याच आधारावर आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि ज्यांची जेन्युइन प्रॉब्लेम्स आहे, काय त्यांची स्वतःच्या मेडिकल इश्यू आहे किंवा त्यांच्या परिवारामध्ये असं आहे, ते सगळे बघून आपण हे करतो। आता आपल्याकडे नवीन अधिकारी कर्मचारी पण आलेले आहे। आमच्याकडे ट्रॅफिकमध्ये जवळपास 225 लोकांची वेकेन्सी होती। हे सगळं बघून आपण ही कारवाई केलेली आहे। तरी पण आपण 100% लोकांना संतुष्ट करू शकत नाही, ते आम्ही मान्य करतो, परंतु कोणावर काय अन्याय होऊ नये त्यासाठी आमची नेहमी आमचा प्रयत्न असतो। त्याचप्रमाणे अजूनही राहील। काही लोकांनी आपले रिप्रेझेंटेशन दिलेले आहे, ते बघून जेन्युइन असतील तर आपण मान्य करू। तसेच आपलं जे तहसीलचं जे आपण मुद्दा सांगितला, आता हे यावरही जर तुम्ही सोशल मीडियावर पाहिला किंवा आपले वर्तमानपत्रामध्ये पाहिला किंवा इतर लोकांची चर्चामध्ये जर पाहिला तर याचे दोन वेगवेगळे विचार असतात। तर ते आपले सगळे हे बघून, कारण आत्ता जर आपण सर्वांना अशी सूट दिली तर सगळे पोलीस स्टेशनमध्ये आता एक विचार करा असं चालू झाला तर आपल्यावर कसे लोक बघतील किंवा काय काय सांगतील हे विचार करूनच, आणि असा म्हणजे त्यांनी परवानगी घेऊन ठीक आहे हे केला, त्याच्या मग व्हिडिओ बनवणे, व्हिडिओ स्वतःचे व्हायरल करणे किंवा टाकणे हे कुठपर्यंत म्हणजे तुम्ही मान्य करणार हे तुमच्यावर आहे। परंतु एक मर्यादा असतात, त्या मर्यादामध्ये काय झाला तर आपण मान्य करतो, परंतु हे जे असे जे आहे एक लिमिटमध्ये झालं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि माझा पण स्वतःचं म्हणणं आहे। त्याप्रमाणे आपण कारवाई केलेली आहे।